हॅलो नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघतोय तांदळाचे पापड. हे तांदळाच्या पिठाचे नाहीत तर तांदळाचे पापड आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. हे पापड एक पटीनं नाही, दोन पटीनं नाही, तर साधारण 5 पटीनं फुलतात. इतके टेस्टी आणि एकदम खुसखुशीत होतात हे पापड. आणि हे पापड बिनधास्त कितीही पटीनं करा, कितीही किलोनी तुम्ही सहज करू शकता. अजिबात टेन्शन न घेता इतके सोपे आहेत बनवायला. तर चला बघूया हे पापड कसे बनवायचे. आजची माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक करायला विसरू नका. आता बघा, एका पातेल्यामध्ये इथं मी 2 पेला तांदूळ घेते. हे तांदूळ रेशनचे आहेत. तुम्ही जो नेहमी वापरता रोजच्या वापरामध्ये तो तांदूळ घेऊ शकता, पण शक्यतो सांडगे पापड करताना रेशनचाच तांदूळ वापरा. आता हे तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि ते बाजूला सोडून दिले. आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 3 ते 4 ओल्या मिरच्या घ्यायच्या, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. आता हे जिरे, ओवा आणि मिरची चांगलं फिरवून बाजूला ठेवून देऊया. हा आपला मसाला तयार झाला. आता 5 लिटरचा कुकर मी इथं घेतलेला आहे. या कुकरमध्ये जितकं तांदूळ घेतलेलं आहे त्याच्या 5 पट पाणी इथं वापरायचं आहे. हे पाणी जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर अर्धा किंवा 1 पेला कमी केला तरीही चालेल. आता या कुकरमध्ये या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं, आपण वाटून घेतलेला मसाला घातला आणि आता 1 चमचा पापडखार घालते. जास्त पापडखार घालायचं नाही. जास्त पापडखार घातल्यामुळे देखील पापड तुटू शकतात, त्यांना चिरा पडू शकतात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या कुकरवर आता एक झाकण वरच्या बाजूने फक्त ठेवून द्यायचं आहे. हे पाणी आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. थोडीशी उकळी फुटायला सुरुवात झाली की यामध्ये आपण जो तांदूळ धुवून ठेवलेला होता बाजूला, तो सगळा तांदूळ या पाण्यामध्ये घालून घ्यायचा. हळूहळू घाला म्हणजे पाण्याचे थेंब अंगावर येणार नाहीत. आणि आता हा सगळा तांदूळ यामध्ये घातल्यानंतर एक वेळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण जे घातलेलं मीठ आणि तिखट होतं यामध्ये विरघळलं असेल तर एक वेळ तुम्ही पाण्याची चव बघू शकता. जर कमी जास्त असेल तर ॲडजस्ट करून घेऊ शकता. आता या कुकरच्या आपल्याला 4 किंवा 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 6 शिट्ट्या झाल्या तरीही चालतील. आणि आता 5 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस पूर्ण बंद केला. कुकरची पूर्ण वाफ जाऊ दिली आणि वाफ गेल्यानंतर मी झाकण काढलं आणि या पद्धतीनं आता हा तांदूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, फेटून घ्यायचा आहे. हे काम आपल्याला हा भात किंवा तांदूळ गरम असतानाच करून घ्यायचं आहे. जितकं भरभर तुम्ही त्याला मिक्स करत राहता तितकं त्याचं एका कणकेमध्ये रूपांतर होतं, एक पीठ तयार होतं आपलं पापडांसाठीचं. इथं बघू शकता, एक 2 ते 3 मिनटं फक्त फिरवून घेतल्यानंतर इथं बरंचसं आपलं पीठ तयार झालेलं आहे. पण जर हे असेच भाताची शीतल तांदळाचे कण मोठे मोठे राहिले तर पापड आपले चिरू शकतात किंवा आपल्याला पापड बनवता येणार नाही. तर त्यासाठी शक्य तितकं मिक्स करत राहायचं, शक्य तितकं फेटून घ्यायचं, म्हणजे अगदी छान असं त्याचं एक पीठ तयार होतं आणि आपल्याला पापड बनवायला सोपं जाईल ते. आता इथं बघा, अगदी बारीक कण राहिले रव्यासारखे तर काही हरकत नाही, पण भाताचा शीत आहे तो पूर्णपणे मोडला पाहिजे. अशा पद्धतीनं हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या पद्धतीनं नाही जमलं तर आणखी एक सोपी पद्धत सांगते. जी आपलं पुरण यंत्र असतं ज्यावर आपण पुरण वाटतो, ती चाळण असते. त्या चाळणीवर हा भात गरम असतानाच भरभर भरभर त्याच्यावरती आपण ते बारीक करून घेऊ शकतो. अगदी 2 ते 5 मिनटामध्ये होऊन जातं ते पण. तर इथं बघा, हे पीठ आता माझं तयार आहे, पूर्ण थंड झालेलं आहे. आणि आता 2 प्लास्टिकचे मी या पद्धतीनं कवर घेतलेले आहेत. फक्त या प्लास्टिकना सुरुवातीला एकच वेळ थोडंसं तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूला. त्यानंतर पूर्ण पापड आपले होईपर्यंत एकदाही तेल लावायची गरज नाही. आणि गोळे बनवताना देखील हाताला किंवा पिठाला तेल लावायची गरज नाही. जर हे पीठ तुमच्या हाताला चिटकत असेल तर पाण्यामध्ये थोडासा हात बुडवायचा आणि गोळा काढून घ्यायचा बाजूला. तर इथं बघू शकता, अगदी सहज थोडंसं प्रेस केलं की मस्त असे हे पापड तयार होतात. तुम्ही कोणत्याही पद्धतीनं जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीनं पीठ थोडंसं प्रेस करून हे पापड बनवून घेऊ शकता. आता इथं मी एक प्लास्टिक अंथरून घेतलेलं आहे. या प्लास्टिकवरती हे पापड सुकायला घालते. अगदी घरातच सावलीत बसून फटाफट हे पापड मी बनवून घेते. ज्या ठिकाणी प्लास्टिक अंथरलेलं आहे तिथं जवळच मी बसलेली आहे, म्हणजे पटापट पापड आपल्याला प्लास्टिकवर घालता येतील. आता आणखी एकदा दाखवते.
प्लास्टिकला फक्त तेल लावलेलं आहे. आपण पिठाचा एक गोळा काढून घेतला. अजिबात तेलाची गरज नाही. फक्त पाण्यामध्ये थोडासा हात बुडवायचा आणि पिठाचा एक पाहिजे त्या आकाराचा गोळा बनवून घ्यायचा. तर जवळपास मी 15 ते 20 पापड केल्यानंतर पीठ थोडंसं सुकायला लागलं आहे असं वाटलं, म्हणून एक वेळ चमच्याने व्यवस्थित ते पीठ मिक्स करून घ्यायचं. मळत वगैरे बसण्याची काहीसुद्धा गरज नाही. फक्त चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि एका बाजूला इथं बघू शकता मी एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी देखील घेतलेलं आहे. तर यामधलं पीठ काढताना पाण्यामध्ये हात बुडवायचा, पाहिजे तितका छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि तो गोळा तसाच प्लास्टिकवर घ्यायचा आणि आहे तसे पापड बनवायचे. अजिबात हाताला पीठ वगैरे चिटकत नाही. बघू शकता इथं जवळच मी कॉटनचं कापड देखील ठेवून घेतलेलं आहे. जर हाताला जास्त चिकटपणा वाटू लागला तर पाण्यात हात बुडवायचा आणि पुन्हा आपले पापड बनवायला सुरुवात करायची. या प्लास्टिकला देखील आपण सुरुवातीला जे तेल लावलेलं होतं तितकंच तेल आहे. जर गरज वाटली तरच पुन्हा एकदा थोडंसं तेल तुम्ही लावून घेऊ शकता, पण शक्यतो गरज लागत नाही, कारण पीठ आपलं चांगलं शिजलेलं असतं त्यामुळे ते अजिबात चिटकत नाही. तर या पद्धतीनं एखाद्या प्लेटनी वगैरे प्रेस करून एखादा जाड भांडं किंवा एखादी जाड वस्तू घ्या, म्हणजे प्रेस करायला सोपं जाईल. आणि प्रेस करते वेळी जर पापड जास्त जाड वाटायला लागला तर या पद्धतीनं बोटाने थोडंसं त्याला पसरवून घेऊन व्यवस्थित आकार देऊ शकता. पण शक्यतो जास्त पातळ बनवू नका पापड, कारण हे पापड सुकल्यानंतर पूर्ण वाळल्यानंतर एकदम पारदर्शक काचेसारखे तयार होतात. तर आता हे मी सगळे पापड इथं बनवून घेतलेले आहेत. बघू शकता मी सावलीतच हे पापड वाळायला घातलेले आहेत. पूर्ण एक दिवस सावलीमध्ये वाळवायचे आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस पूर्ण उन्हामध्ये ठेवून द्यायचे. आता हे पापड बघा पूर्ण तयार झालेले आहेत. अगदी पारदर्शक काचेसारखे हे पापड आहेत. बघू शकता इथं मस्त खूप छान पापड तयार होतात. हे आपण मसाले पापड बनवलेले आहेत. तुम्ही प्लेन पापड देखील बनवू शकता किंवा फक्त जिरे देखील घालू शकता. आता मी तुम्हाला हे पापड कसे फुलतात ते तळून दाखवते. तेल गरम झालं की अगदी सेकंदामध्ये हे पापड फुलतात. बघू शकता अगदी 3-4 पटीनं 5 पटीनं म्हणायला हरकत नाही, इतके छान फुलतात हे पापड. अगदी खुसखुशीत होतात. बघू शकता रिझल्ट. थोडीशी मेहनत आहे पण रिझल्ट बेस्ट आहेत, त्यामुळं करायला हरकत नाही. खूप मस्त टेस्टी लागतात हे पापड. खूप छान. आपण जे नेहमी खिशी बनवून पापड बनवतो त्यापेक्षा तर खूपच टेस्टी आणि पटकन होणारे पापड आहेत. जास्त मेहनतीची गरज यामध्ये लागत नाही. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा. एक वेळ ट्राय करा पापड हे आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा कसे वाटले ते. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. थँक्यू.